नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या रेसिपीजमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण झटपट शेवयाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत। फक्त दूध आटवूनच ही खीर आपण इथे बनवणार आहोत। खवा किंवा मिल्क पावडरचा वापर न करता आज आपण इथे शेवयाची खीर बनवणार आहोत आणि तुम्ही इथे बघू शकता शेवयाची खीर कसली घट्ट आणि स्वादिष्ट झालेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। शेवयाची खीर बनवण्यासाठी मी इथे कढाई ठेवून घेतली आहे। यात 1 चम्मच तूप घातले। तूप चांगले गरम झाले की यामध्ये 1 वाटी मी इथे बारीक शेवई घेतली आहे ती घातली। आता ही तुपामध्ये मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। मी इथे खीरीसाठी गव्हाची शेवई घेतली। तुम्ही मार्केटमध्ये जी ऑलरेडी भाजलेली शेवई मिळते ती देखील वापरू शकता। आणि शेवई भाजण्यासाठी खूप जास्ती तुपाचा वापर करू नये। आपण जेव्हा दुधामध्ये ही शेवई घालू त्यावेळेला ते तूप सर्व असं दुधामध्ये वरती तरंगेल आणि खीर खायला तुपकट लागते यामुळे। आणि तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी तेलाचा वापर देखील करू शकता। सतत हलवत 3 ते 4 मिनिटांसाठी ही शेवई छान अशी भाजून घेऊया, म्हणजे ती सर्वीकडून व्यवस्थित भाजल्या जाईल। खूप जास्त नाही, हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत ही शेवई भाजून घ्यायची आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता 3 ते 4 मिनिटांनंतर अशा पद्धतीने शेवई भाजून झालेली आहे। यापेक्षा जास्ती भाजू नका। शेवई भाजून झाली, आता आपण ती बाजूला काढून घेऊया। आणि मी इथे खीरीसाठी अर्धा लिटर दूध घेतले आहे, जे पहिलेच गरम करून घेतलेले होते। आता हे गॅसवर ठेवून घेऊया आणि यामध्ये 50 ग्रॅम म्हणजेच अर्धी वाटी मी इथे साखर घालत आहे। साखर तुम्हाला कितपत गोड हवं त्यानुसार तुम्ही घालू शकता। आता साखर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून एक उकळी आणून घेऊया। खीरीसाठी तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही दूध वापरू शकता। दूध चांगले उकळले, आता यात आपण जी भाजून घेतलेली शेवई होती ती घालून घेऊया। शेवई घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनिट शेवई दुधामध्ये चांगली शिजवून घ्यायची आहे। शिजत असताना चमच्याने सारखं हलवत राहावे, म्हणजे ते खाली करपणार नाही। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये खवा देखील वापरू शकता। 2 ते 3 मिनिट शेवई छान दुधामध्ये शिजली आणि तुम्ही इथे बघू शकता शेवई जशी जशी शिजते आहे तसं तसं दूध देखील घट्ट होत चालले आहे। आता यात सुका मेवा घालून घेऊया। थोडेसे बदामाचे तुकडे, थोडेसे काजूचे तुकडे आणि थोडीशी चारोळी। सुका मेवा तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार घालू शकता। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 2-3 मिनिट शिजवून घेऊया। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यामध्ये वेलची पूड देखील घालू शकता। शेवयाची खीर तुम्ही चपातीबरोबर किंवा पुरीबरोबर देखील खाऊ शकता। तुम्हाला कितपत घट्ट हवी त्यानुसार तुम्ही शिजवून घेऊ शकता। चपाती किंवा पुरीबरोबर खायचे असेल तर तुम्ही या स्टेजला गॅस बंद करून सर्व करू शकता। आणि जर अशीच खायची असेल तर तुम्ही यापेक्षा अजून घट्ट करू शकता। ही खीर शक्यतो गरमागरमच सर्व करा, कारण जशी जशी ही थंड होत जाते तशी तशी ती अळत जाते। यामुळे 3 ते 4 मिनिटांसाठी खीर छान अशी शिजवून तयार आहे आणि तुम्ही इथे खीरची कन्सिस्टन्सी बघू शकता। आता आपण खीर सर्व करून घेऊया। तर मग आजची शेवयाची खीर रेसिपी कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तुम्ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद।